स्टुडंट गुड मॉर्निंग. कसे आहात? बरं आहेत ना? मॅथमॅटिक्सचं तुम्हाला दिलं आहे की सोडवलं ना? मॅथचं ट्रिगोनॉमेट्रीचं 4 मार्काचं फंक्शन आहे मित्र, आणि ते 5-6 वेळा आलंय. परत यावर्षी दाट शक्यता आहे. कळलं की नाही? त्यामुळे कालचे फॉर्म्युले, आजचा प्रश्न, उद्या परत मी देणार आहे 2-3 दिवस. म्हणजे ते ट्रिगोनॉमेट्री तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क मिळतील. खूप सोपे आहे फॉर्म्युल्यावर. इंग्लिशचा आज देतोय. इंग्लिशचं पण मिळणार. थोडं 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 तुम्ही करत जा दररोज. ईच अँड एव्हरी डे यू स्टडी हार्ड, यू विल गेट पर्सेंटेज. ओके. अँड स्पीकिंग तर आता यायला लागले. आता फक्त क्वेश्चन सोडवायचे फटाफट. हाऊ टू सॉल्व द ईच अँड एव्हरी क्वेश्चन. वी विल, इट इज व्हेरी इझी टू सॉल्व द क्वेश्चन टॅग दिलेत. नो सुनर दॅन दिलाय, ॲज सून ॲज दिलाय, अँड ऑफचे, फ्रॉमचे सगळे वाक्य दिलेले आहेत. परत आपण घेऊ आजचा प्रश्न इंग्लिशमधल्या मित्रांनो. लाईफ. आता लाईफ कसं आहे हे इथे 3 ते 4 मार्काचा प्रश्न आहे मित्र. येणार म्हणजे येणार. आता मी हे बरेचसे देणार आहे तुम्हाला. मागे पण दिलेले. तुम्ही लिंकला लाईक करा, शेअर करा, म्हणजे तुम्हाला ते फटाफट नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला मिळत जाणार. आणि सबस्क्राईब, शेअर केलं का मग तुम्हाला अजून मिळत जाईल ते दररोजचे प्रश्न. इथून पुढे आता क्वेश्चन आन्सर म्हणजे तुम्हाला इझी जातील. कळलं की नाही? आता लाईव्ह म्हटलं तर खूप सोपं आहे नाही का? लाईफ आपलं कसं आहे? बिझी, म्हणजे इथं BUSY, सतत कामात व्यस्त असतो. पण लाईफ इज व्हेरी बिझी. पण एवढं आनंदी आहे का लाईफ? नाही. लाईफ ऑल्सो सॅड. सॅड म्हणजे दुःखी, SAD. बिझी आहे, व्यस्त आहे, सॅड आहे. अजून लाईफ इज ए ब्युटिफुल. काय आहे? ब्युटिफुल. BE ब्युटिफुल. लाईफ सुंदर आहे बघा. लाईफ हे जसं सॅड आहे तसं हॅप्पी पण आहे. कसं आहे? हॅप्पी, आनंदी आहे. आपण म्हणतो ना, माणूस एकदाच येतो जन्माला. आनंदी, हॅप्पी राहा. सॅड आहे. मग लाईफ हे कसं आहे? अजून खूप वर्ष जगताय का तुम्ही? सांगता नाही. लाईफ माणसाचं 100 वर्ष आयुष्य काहीच नाही. बाकीचे काही देव वगैरे कितीतरी वर्ष जगतात नाही का? 100 वर्ष म्हणजे 1 दिवस. आता म्हणजे लाईफ काय होईल? सॅड आहे, शॉर्ट आहे. शॉर्ट, SHORT, म्हणजे कमी आहे. सश्याचं, कुत्र्याचं 15-20 आहे. असं प्रत्येकाचं लाईफ दिलेलं आहे शास्त्रामध्ये आपल्या. तर बिझी, हॅप्पी, ब्युटिफुल, सॅड आणि शॉर्ट झाले तुमचे 4 मार्क. कळलं की नाही? 4, यू विल गेट 4 मार्क्स. 3ऱ्या किंवा 4थ्या प्रश्नात असतो हा. अजून याचे 4-5 देणारे तुम्हाला. लाईक, सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला मिळतील. आता पुढचे प्रश्न आहे. आय कुडने काही सेंटेन्स करायचे. आय विश आय कुड स्पीक इंग्लिश. बघा, आय विश पहिलं देतो. आय विश आय कुड स्पीक इंग्लिश. आहे की नाही? आय विश आय कुड स्पीक इंग्लिश. शब्दशः अर्थ नाही घ्यायचा, शुभेच्छा नाही. कुड असं यायचं. मला जर इंग्लिश बोलता आली असती तर, असं होतं. मला जर इंग्लिश बोलता, स्पीक म्हणजे बोलणे, कुड शक्य असतं. त्याचं असं आहे, तर मला जर इंग्लिश बोलता आली असती तर. आय विश आय कुड हेल्प यू. मग याचं सांगा. आय विश आय कुड हेल्प यू. आय विश आय कुड हेल्प यू. काय होईल? मी तुला मदत केली असती तर. कॅनचा भूतकाळ कुड आहे बघा. आय विश, मी तुला मदत केली असती तर काय झालं असतं? आय विश आय कुड हेल्प यू.
आय विश शी कुड क्रॅक द एक्झाम. तिसरं, आय विश शी कुड क्रॅक काय दी एक्झाम म्हणजे एक्झामिनेशन. आय विश शी कुड क्रॅक द एक्झाम. अरे तिने काय परीक्षेत किती पहिला नंबर आला असता तर क्रॅक करणे म्हणजे सर्वात उत्कृष्ट सर्वोत्तम. मी प्रश्नपत्रिका क्रॅक केली असती, मी प्रश्न क्रॅक केला असता, मी स्पोर्ट क्रॅक केला असता, मी क्रिकेट क्रॅक केला असता असं म्हणण्याची बस. आय विश शी कुड क्रॅक द एक्झाम म्हणजेच तिने एक्झाम म्हणजे काय परीक्षा, ही परीक्षा मी क्रॅक करणार, मी सर्वप्रथम येणार क्रॅक. नंतर आय विश आय कुड फॉरगेट इट. आय विश पुढचं वाक्य बघा चौथं, आय विश आय कुड फॉरगेट इट किंवा फॉरगेट हर. आय विश आय कुड फॉरगेट हर काय होईल याचं, आय कुड फॉरगेट हर म्हणजे अरे तिला विसरलं असतं तर बरं झालं असतं, तिला विसरलं असतं. अरे मी जर तिला विसरलो असतो तर मी परीक्षा क्रॅक केली असती तर मला इंग्लिश बोलता आलं असतं तर म्हणजे जर तरचा प्रश्न आहे. आय विश म्हणजे शुभेच्छा नाही हो, जर तर ही इंग्लिश म्हणण्याची पद्धत आहे. तर तुम्ही HW 4 वाक्य असे करा मित्र. HW किती वाक्य करा, 4 सेंटेन्सेस घरी 4 वाक्य करा. आणि एक यासारखं होमचं करा, होम HOME होमचं 5 करा, 1 2 3 4 आणि 5. हे HW मित्र हो तुम्हाला, HW होमचं 5 करा आणि याचे 4 वाक्य करा HW. ओके, हॅव अ गुड डे, हार्ड स्टडी, लाईफ एन्जॉय. ओके.